आहे राजकीय वर्तुळातून। मनसेसह महाविकास आघाडी मुंबई महापालिकेचा गड जिंकेल अशा चर्चा होत्या, पण काँग्रेसच्या भूमिकेने समीकरण बदलली। तर आता शरद पवारांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांचे कान टोचले। मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा एकत्रित येता मग महापालिका निवडणूक वेगळी का लढवता असा थेट सवाल त्यांनी केलाय। त्यांचा वडिलकीचा सल्ला ऐकत आता सर्व पक्ष ऐकणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। सर्व पक्ष एकत्र येणार का याकडे लक्ष आहे। तर मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे। कारण एकीकडे शिवसेना युबीटी आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे। मनसे सोबत जाणार नाही असं काँग्रेस नेते सांगतायत आणि अशामध्ये आता शरद पवार जे एक ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांचे कान टोचलेले आहेत, पक्षांचे वेगवेगळ्या कान टोचल्याचं दिसून येत आहे। दरम्यान पवारांनी फोन केल्याची माहिती आहे, त्यामुळे आता मवियामधील ही फूट टळणार का याकडे लक्ष आहे। काय सल्ला दिलाय ते आपण बघतोय। मवियामध्ये मनसे हवी असं शरद पवार यासाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर येते। मवियासोबत मनसेही हवी असं शरद पवारांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते सकारात्मक असल्याचंही कळत आहे। दरम्यान शरद पवारांचा काँग्रेस नेत्यांना फोन गेल्याची ही माहिती आहे। तर महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिका निवडणूक लढा असा सल्ला त्यांनी दिल्याचं कळत आहे। सत्याचा मोर्चा एकत्रित काढला मग निवडणुकीमध्ये वेगळे का लढता असा सवालही त्यांनी केल्याची माहिती आहे। हायकमांडशी चर्चा चालू आहे। वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे। त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। तर मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे कोंडीत अडकलेत। ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढण्यावर अजूनही ठाम आहे। मवियाची फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे। भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं असल्याचं ठाकरे सेनेचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि मला असं वाटतं की संपूर्ण आघाडीमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत, ज्यांना हे भाजपाचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। तर मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का याबाबत चर्चा रंगलेली असताना वर्षा गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलंय। समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणुका लढू, काही लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं म्हणत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला। शरद पवार हे देशाचं राजकारण करणाऱ्यांना आमचा विरोध आहे असे भूमिका या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तर शरद पवार यांनी एक प्रकारे सल्ला दिल्याची माहिती समोर येत असताना दुसरीकडे जे टोकाची भूमिका घेतात किंवा हिंसात्मक मार्गाचा अवलंब करतात अशा लोकांना अशी भूमिका जे लोक घेत असतात अशा लोकांसोबत जायचं नाही, गायकवाड यांनी असं स्पष्ट केलंय।
असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि प्रश्न असा आहे की त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली. आमच्याच पक्षाचा निर्णय जो आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही जे आहे ते दिल्लीला सुद्धा त्या संदर्भामध्ये कळवलेले आणि आमचे प्रभारी रमेश चन्नातला साहेब ज्यावेळी यावेळी उपस्थित होते, मागच्या वेळी सुद्धा त्यांनी उपस्थित होते, यावेळी सुद्धा ते उपस्थित होते, त्यावेळी तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या 2 महिन्याच्या काळामध्ये ज्या तऱ्हेने या संदर्भामध्ये चर्चा त्यांची आणि मनसेची सुरू होती त्या संदर्भामध्ये आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही. मी जर प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही, पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते. तुमच्या प्रवक्त्यांनी 10 मुद्दे सांगितले होते. विचारधारा तुमची, मनसेची विचारधारा तुमची वेगळी आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्यासारखीच नाहीये. ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल, धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात. मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात? असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय. या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित नाही की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे, पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आहे आमच्या नेत्यांची. तर ठाण्यामध्ये शिवसेना नेते गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकामध्ये करण्यात